नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या खूप छान अशी तयार झालेली असते। ऐश्वर्या तयार होते, दागदागिने घालते आणि स्वतःलाच आरशात पाहू लागते। आता आरशात पाहताच तिला तिचं सौंदर्य अजून खुलून दिसतं आणि स्वतःच्याच सौंदर्याची तारीफ करत ती म्हणू लागते, ऐश्वर्या अगं आज किती सुंदर दिसतेस, खरंच लाखात एक दिसतेस। आणि आज तर दिवाळी आहे, दिवाळी सणाची तू एवढी छान नटून थटून तयार झाली आहेस। आज तुझ्याकडे एवढे दागदागिने आहेत, या सगळ्या दागिन्यांपैकी काय घालू काय नको असं झालं आहे। माझ्याकडे एवढं ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे आणि घरात रोषणाई आहे, सगळीकडे दिव्यांचा लखलखाट आहे, परंतु रणदिवेंच्या घरी काय, तिथे तर फक्त अंधारच पडला असेल। आज माझ्याकडे एवढं ऐश्वर्य आहे, मी ऐश्वर्यात लोळत आहे, परंतु तिकडे मात्र रणदिवे त्यांच्याजवळ पंतीत तेल टाकायला तेलही नाही असं म्हणत ऐश्वर्या खूप खुश होते। परंतु दुसरीकडे मात्र जानकीने कष्टाने आपल्या घरातील दिवाळी साजरी करण्यासाठी हवं ते सगळं काही आणलेलं असतं। आता दारासमोर रांगोळी काढून तिने त्यामध्ये पणत्या लावायला सुरुवातही केलेली असते। तर घरात मात्र आजींचे टोमणे काही संपत नसतात, सर्वजण एकत्र बसलेले असतात, गप्पा चालू असतात। तर आजी सुमित्राताईंना म्हणू लागतात, सुमित्रा अगं यावर्षीची दिवाळी अगं बघ ना, खोट्या दागिन्यांनी साजरी करायची आहे, म्हणजे खरे दागिने तर तुझ्याकडे नाहीच आहेत, पण तुझ्या या जानकीने बनवलेल्या खोट्या दागिन्यांनी यावर्षी दिवाळी साजरी होणार आहे। अगं बघ, तुझ्या त्या जानकीने तुला लंकेची पार्वतीच करून टाकलं आहे। आता आजींचे हे कडवट शब्द ऐकून सुमित्राताईंनाही खूप वाईट वाटतं। तर परंतु हे सगळं काही ऐकल्यानंतर सौमित्राला मात्र खूप राग आलेला असतो। सौमित्र म्हणू लागतो, आजी अगं आज दिवाळी आहे, परंतु तुझ्याकडे मात्र भांडणं लावण्याशिवाय इतर काहीच नाही आहे ना गं। आता मात्र आजी चिडतात आणि म्हणू लागतात, झालं जरा काही जानकीला बोललं की जानकीची टिमकी वाजवण्यासाठी तिचे वकील साहेब हजरच असतात, नाही का वकील साहेब। परंतु कसं आहे ना, कोर्टातही न्याय होतो, ज्यावेळी गुन्हेगार चुकतो त्यावेळी त्याला शिक्षाही दिली जाते, परंतु रणदिवेंच्या न्यायालयात मात्र चुकीला शिक्षाच दिली जात नाही। मग हे रणदिवेंच्या घरामध्ये कसला न्याय आणि कसला कोर्ट, नाही का वकील साहेब। तिला तर शिक्षा मिळणारच नाही, कारण ती जानकी आहे ना। आता मात्र हे ऐकल्यानंतर सौमित्राला खूप वाईट वाटतं, ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं, परंतु ऋषिकेश काहीच बोलत नाही। तर सौमित्र प्रत्युत्तर देत म्हणू लागतो, आजी अगं प्रत्येक वेळी तू जानकी वहिनीलाच बोलणार आहेस का गं, काय चूक केली आहे जानकी वहिनीने, हेच ना की ते पेपर त्या मास्कमॅनला नेऊन दिले आहेत आणि म्हणूनच आज या घरावर ही वेळ आली आहे, हेच तुला म्हणायचं आहे ना। पण जानकी वहिनीने या घरासाठी काय काय केलं आहे हे सगळं तू विसरूनच गेली आहेस का गं। अगं या घरासाठी तिने काय केलं आहे ना त्याचा विचार कर। तुझी ती पार्टनर, या घराला लागलेली वाळवी ऐश्वर्या, तिला तिने या घराबाहेर काढलं आहे। या घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल याचाच तिने नेहमी विचार केला आहे, आणि त्याच जानकी वहिनीबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही का। आजी एक गोष्ट विसरू नकोस, अगं या जगात कितीतरी लोक आहेत की त्यांच्या घरी दिवाळी साजरीही होत नाही, परंतु त्यांची माणसं मात्र एकत्र असतात। आज आपण सर्वजण दिवाळी एकत्र साजरी करत आहोत, हे पुरेसं नाही आहे का गं। अगं जेवणाचं ताट रिकामी आहे, मान्य आहे मला, परंतु ते ताट भरण्यासाठी आपले हात कष्टाचे आहेत आणि त्यातच समाधान मानायला शिक ना गं आजी। परंतु आजी काही ऐकून घ्यायला तयार नसतात। सौमित्र तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु आजी सौमित्राला विचारतात, कसलं समाधान सांग ना, कोणतं समाधान मानायचं आहे सांग ना। त्या जानकीने घरासाठी हे केलं ते केलं अशी टिमकी वाजवता ना तुम्ही सर्वजण, मग त्या जानकीने या घरासाठी नक्की काय केलं आहे सांग ना, असं म्हणत आजी आता सौमित्राला प्रश्न विचारतात। आता मात्र सर्वजण आजींकडे पाहू लागतात। दुसरीकडे जानकी पणत्या लावत असते, परंतु आजींचे हे शब्द ऐकून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं। तर आजी म्हणू लागतात, फक्त बोलून उपयोग नाही, घरासाठी काहीतरी करण्यासाठी कष्ट असावे लागतात आणि ते करण्याची जिद्द असावी लागते। केलंय का तिने काही, नाही ना। आता मात्र सर्वजण गप्प असतात। तर आजी पुढे म्हणू लागतात, त्या ऐश्वर्याच्या रागापोटी ह्या जानकीने संपूर्ण घराची प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला देऊन टाकलेत, या घरचं सगळं वैभव घराबाहेर गेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार फक्त जानकीच आहे। आज या घरात काहीच नाही आहे, परंतु ऐश्वर्या ते तर
सगळं काही घेऊन गेली आहे आणि आज सगळं वैभव तिच्या घरी आहे. तिच्या घरी लक्ष्मी नांदते, आपल्या घरी तर काहीच नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर अवंतिका आजीला प्रत्युत्तर देत म्हणू लागते, आजी तुम्ही हे काय बोलताय? अहो प्रत्येक वेळी त्या ऐश्वर्याचं बोलताय ना, परंतु त्याच ऐश्वर्याने ह्या घरचं लुबाडलेलं ऐश्वर्य आहे आणि ते वैभव ऐश्वर्य तिला किती दिवस पुरणार आहे? एक ना एक दिवस ते सगळं काही आम्हाला परत मिळणार आहे. आपण कष्टाने ते सगळं काही मिळवू शकतो. ओरबाडून घेतलेलं नाही टिकू शकत आजी. आपण सर्वजण एकत्र आहोत हे पुरेसं नाही आहे का? तर आजी म्हणू लागतात, झालं तुम्हा दोघांना वकील कोणी बनवलं तेच काही मला कळत नाही. म्हणजे तुमच्या दरबारात न्यायनिवाडा तर वेगळ्याच बाजूने होत असतो. आज त्या ऐश्वर्याने एवढं सगळं काही लुबाडून नेलं आहे तरी तुम्हाला काहीच वाटत नाही आहे. तुम्ही सर्वजण शांतच आहात. आज ती ऐश्वर्या तिची दिवाळी अगदी मजेत साजरी करत आहे. तर आता अवंतिका म्हणते, हो का? परंतु तुम्हाला कसं कळालं की ती ऐश्वर्या तिची दिवाळी मजेत आनंदात साजरी करत आहे? तर आता मात्र आजी थोड्या बावरतात आणि म्हणू लागतात, अंदाज, बाकी काही नाही. वाटलं असं की ती ऐश्वर्या दिवाळी आनंदात साजरी करत असावी. परंतु आजींच्या या बोलण्यामुळे सर्वांना आजींबद्दलचा संशय निर्माण झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कावेरीताई ऐश्वर्याला आवाज देत तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते, मॉम बरं झालं तू आलीस. अगं मी तुझीच वाट पाहत होते. बघ ना मी किती सुंदर दिसते आणि बघ आज आपल्याकडे सगळं काही आहे. एवढे दागदागिने आहेत. परंतु त्या रणदिवेंकडे त्यांच्याकडे तर काहीच नाही आहे. म्हणजे आजची दिवाळी, यावर्षीची दिवाळी त्यांची साजरीच होऊ शकणार नाही. असं म्हणत ऐश्वर्या खुश होते. तर ऐश्वर्या पुढे म्हणू लागते, आत्तापर्यंत त्या लोकांनी मला प्रॉब्लेममध्ये आणलं आहे, परंतु आज ती लोकं प्रॉब्लेममध्ये असणार. तर कावेरीताई ऐश्वर्याला म्हणतात, हो आज ती प्रॉब्लेममध्ये असतील, परंतु आज ती जरी प्रॉब्लेममध्ये असली ना तरी तू जेवढी अस्वस्थ आहेस ना तेवढी ती लोकं अस्वस्थ असूच शकत नाहीत. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो. तर कावेरीताई पुढे म्हणतात, याचं उत्तर तुला माहीत आहे का ऐश्वर्या? कारण तिथे जानकी आहे. जानकी अशी मुलगी आहे ना की कितीही काही झालं तरीसुद्धा ती डगमगणार नाही आणि आज ती कितीही काही झालं तरी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारच. आज तर तिने सगळ्यांना नवीन रूप आणली असेल आणि सगळ्यांना दिवाळी साजरीही करण्यासाठी प्रोत्साहित केलं असेल. आज आनंदाने त्यांनी दिवाळीही साजरी केली असेल. मात्र तू मात्र याच भ्रमात राहणार आहेस की रणदिवे उद्ध्वस्त झाले आहेत. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. तिचा जळफळाट होत असतो. तर ऐश्वर्या कावेरीताईंना म्हणू लागते, त्या जानकीचं गुणगान गाणं तू कधी बंद करशील ना याचीच मी वाट पाहत आहे. तर कावेरीताई ऐश्वर्याला म्हणतात, तू फक्त प्रत्येक गोष्टीची वाटच पाहत बस. कारण कुठलीही गोष्ट तुझी पूर्ण होऊच शकत नाही. कारण तू जो विचार करतेस ना तो विचारच चुकीचा आहे. कारण रणदिवेंना उद्ध्वस्त करायचं हे तुझं स्वप्न आहे. परंतु रणदिवेंना उद्ध्वस्त करत असताना त्यांचा खरा आनंद तू हिरावून कधीच घेऊ शकत नाही. कारण ती लोकच अशी आहेत, जरी मीठ भाकरी खाल्ली ना तरीसुद्धा आपण किती आनंदात आहोत हेच ते सर्वांना दाखवून देतील आणि ते खऱ्या अर्थाने आनंदात असतील. कारण त्यांचं कुटुंब एकत्र आहे, ती माणसं एकत्र आहेत आणि ती घर जोडून ठेवत आहेत आणि ते सुद्धा फक्त त्या जानकीमुळे. आज जानकीने त्या घराला सावरलं आहे. तू कितीही वार केलेस तरी या सगळ्यातून जानकी आपल्या घराला तारणार आहे. ही गोष्ट मात्र कधीच विसरू नकोस. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज ते सर्वजण खुश असतील याची मला खात्री आहे. परंतु तू मात्र तुझा तर जळफळाट होतच असणार. कारण कसं आहे ना, तुझ्यात आणि त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुला कुबेराचं धन दिलं ना तरीसुद्धा तू अशी बेचैनच राहणार आहेस. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याची खूप चिडचिड होते आणि ती कावेरीताईंना म्हणू लागते, अगं काय चाललंय तुझं? तुला आशीर्वाद द्यायचा नसेल तरी शाप तरी देऊ नकोस. अगं तू स्वतःच्या मुलीला शाप देतेस. तर कावेरीताई म्हणतात, शाप देत नाही आहे तर चेतावणी देते आहे. तुला सावध करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हो, मी शाप देते याची भीती वाटते का? म्हणजे माझ्या एका शापामुळे तुझं हे सगळं वैभव तुझ्या हातून निघून जाईल याची भीती वाटते का? परंतु ऐश्वर्या काहीच बोलत नाही. कावेरीताई म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, आज तुझ्याकडे सगळं काही आहे. हे वैभव तुझंच आहे. परंतु या सगळ्याचा उपभोग घेत असताना तुझ्यासोबत कोणी आहे का गं? नाही ना. तू एकटी पडली आहेस, एकटी. आणि आज तुझ्या या आनंदात सामील होण्यासाठी कोणीच नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणू लागते, मॉम कसं आहे ना, ज्यावेळी माणूस यशाच्या शिखरावर असतो ना तेव्हासुद्धा तो एकटाच असतो आणि मला एकटं राहायला आवडतं. माझ्यासोबत कोणी असलं नसलं तरी मला काही फरक पडत नाही. कारण त्याच्याशी माझं काही देणं घेणंही नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तर कावेरीताई ऐश्वर्याला म्हणतात, हो का?
परंतु हे सगळं काही तात्पुरतं असतं. एक दिवस असा येईल ना की तू अशी एकटी पडशील, त्यावेळी तुला पश्चाताप होईल, परंतु तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी तुझ्यासोबत कोणीच नसेल. तुझ्या मनातली ही असणारी खतखत, तुझ्या मनात असणारी चिडचिडपणा, या सगळ्यामुळे तुझ्या ह्या वैभवाचा उपभोग घेणंही तुला शक्य नाही आहे. कारण तू कधी सुखात आणि समाधानात असूच शकत नाहीस. परंतु तिकडे ती जानकी आज आनंदाने आणि समाधानाने दिवाळी साजरी करत असेल. बघच तू, असं म्हणत कावेरीताई रागानेच तिथून निघून जातात. ऐश्वर्याला कावेरीताईंच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकीने संपूर्ण घरात दिव्यांनी रोषणाई केलेली असते. तर त्यानंतर जानकी घरात येते आणि म्हणू लागते, आपण सर्व आनंदात तर आहोत आजी. आजी, अगं आपण सर्वजण एकत्र आहोत, आनंदाने दिवाळी साजरी करत आहोत, हेच तर आपल्यासाठी पुरेसं आहे. आजी, तुम्ही खरं बोलताय की आज आपल्याकडे काहीच नाही आहे. ऐश्वर्याने सगळं काही वैभव आपल्यापासून हिरावून घेतलं आहे. सगळं काही खरं तर आपल्याकडून लुबाडून घेण्यात आलं आहे. परंतु आजी काहीच हरकत नाही, कारण ते लुबाडून नेलेलं ऐश्वर्य आहे. खरं ऐश्वर्य तर ते रणदिव्यांचंच असणार आहे. आणि तसंही त्या सगळ्या वैभवापेक्षा, त्या ऐश्वर्यापेक्षाही आपण सर्वजण एकत्र आहोत, आपलं कुटुंब एक आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ते दागदागिने, ते वैभव यापेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का? माझी ही माणसं. कारण आज माझं हे कुटुंब माझ्यासोबत आहे. मग कशाची कमी असणार आहे? आपली माणसं आपल्यासोबत असणं हीच तर आयुष्यभराची दिवाळी आहे. मग ते दुसऱ्याजवळ काय आहे, किती आहे, यापेक्षा आपल्याकडे काय काय आहे, आपल्याकडे आपली माणसं किती आहेत, यातच खरा आनंद आहे, नाही का आजी? असं म्हणत जानकीने आजीला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. जानकी म्हणू लागते, आजी, आजची दिवाळी ही आपण आनंदाने साजरी करायची आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन हा दिवस आनंदात घालवायचा आहे. परंतु आजी मात्र काहीच बोलत नाहीत. तर जानकी म्हणू लागते, आजी काय झालं? आजी, मीच सांगते म्हणून एकदा या सगळ्या गोष्टीचा विचार करा, म्हणजे बघा तुमच्याही मनाला आनंदच वाटेल. परंतु आजींमध्ये मात्र काहीच बदल होणार नाही, हे नानांना चांगलंच माहीत असतं. नाना म्हणू लागतात, जानकी, अगं कितीही समजावण्याचा प्रयत्न कर, तू काहीही कर, परंतु शेवटी पालत्या गडावर पाणीच असणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, आपण सर्वजण एकत्र आहोत, आनंदात आहोत, हाच खरा दिवाळीचा सण आणि हाच सण आपण आनंदाने साजरा करायचा आहे. जानकी म्हणते, अगदी बरोबर. मग चला चला, कशाची वाट पाहताय? फराळ खाऊन घ्या आणि त्यानंतर फटाकेही वाजवायचे आहेत. असं म्हणत जानकी, अवंतिका सर्वांना फराळ देतात. तर त्यानंतर जानकी आणि अवंतिका एकमेकांना फराळ भरवतात आणि सर्वच जण आपलं तोंड गोड करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विखे पाटलांच्या घरी सयाजीराव लक्ष्मीपूजन करत असतात. आता त्याचवेळी ऐश्वर्याने दुसऱ्यांचं लुबाडून आणलेलं वैभव, आता त्या सगळ्याची पूजा केली जाते. ऐश्वर्या आणि सयाजीराव या सगळ्याची पूजा करत असतात. परंतु कावेरीताईंना मात्र हे सगळं पटतही नसतं. तर रागानेच त्या दोघांकडे पाहत असतात. आता सयाजीराव कावेरीताईंकडे पाहतात आणि म्हणू लागतात, काय झालंय? अहो, सणासुदीला तरी चेहऱ्यावर आनंद असून देत, माहेरचं माणूस गेल्यावानी का अशा रडत आहात? कावेरीताईंना खूप राग आलेला असतो. तर ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणू लागते, डॅडा, का तिला समजावताय? समजावून काही फरक पडणार आहे का? नाही ना. आणि आपण दोघं पूजा करतोय ना, मग झालं तर मग. कावेरीताई उत्तर देत म्हणू लागतात, हे असं झालंय ना तुमचं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, त्यातली अवस्था आहे तुम्हा दोघांची. आता हे ऐकल्यानंतर सयाजीरावांना खूप राग आलेला असतो. सयाजीराव म्हणू लागतात, तोंड बंद करताय का आता उठू? तर आता कावेरीताई प्रत्युत्तर देत म्हणतात, माझ्यावर आवाज चढवणं आता कमीच करा. कारण कसं आहे ना, माझ्यावर आवाज चढवून काहीच उपयोग होणार नाही. तोच आवाज स्वतःच्या जरा लेकीवर चढवलात ना, तर ती थोडी वळणावर येऊ शकते. परंतु नाही, ते मात्र तुम्हाला कधी जमणारही नाही आणि ऐश्वर्या काही बदलणारही नाही. ऐश्वर्या म्हणते, मॉम, अगं कसं आहे ना, डॅड माझ्यावर आवाज चढवणार नाहीत, कारण डॅडना माहीत आहे मी जे करते ते योग्यच आहे आणि मी जे करते ते छाती ठोकपणे करते. मी स्वतःची राणी आहे, मला जे हवं ते मी करणार, आत्तापर्यंत केलं आणि यापुढेही करतही राहणार. आणि हो, तुझ्या या बोलण्याचा किंवा तुझं हे लेक्चर, त्याचा माझ्यावर किंचितही परिणाम होणार नाही. त्यामुळे बोल, तुला जे सांगायचं आहे, समजवायचं आहे ते समजव. परंतु माझ्यामध्ये मात्र काही बदल होणार नाही. मी ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्याच राहणार आणि जशी होती तशीच राहणार, नाही का डॅड? असं म्हणत ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते, हॅपी दिवाळी डॅड. तर त्यानंतर आता सयाजीरावही ऐश्वर्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तर ऐश्वर्या म्हणू लागते, तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. असं म्हणत
आता ऐश्वर्या कावेरीताईंशी काही न बोलता तिथून निघून जाते. तर त्यानंतर कावेरीताई देवाला मनोभावे नमस्कार करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकीने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तर आणलेला असतो, परंतु जानकी मात्र खूप अस्वस्थ असते. जानकी तिची रूममध्ये येते आणि विचार करत असते. तिला खूप अस्वस्थ वाटत असतं. झालेल्या घटनांबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं. आणि त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो. जानकीची ती अवस्था पाहतो आणि जानकीला विचारतो, काय झालंय जानकी, तू एवढी अस्वस्थ का वाटत आहेस? आजींच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलंय ना? जानकी म्हणते, नाही हो, अहो लग्नाला एवढी वर्ष झाली आहेत, एवढ्या वर्षांचा हा संसार, आणि त्यात आजींचं ते बोलणं, या सगळ्याची सवय झाली आहे हो. त्यामुळे आजींच्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटत. तर ऋषिकेश जानकीला विचारतो, मग काय झालंय जानकी, तू एवढी अस्वस्थ का वाटत आहेस, काय कारण आहे? जानकी म्हणते, विचार येतोय मनात की आपल्यामुळे आपल्या कुटुंबाची फरफट तर नाही ना होणार, आणि माझ्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर तर नाही ना येणार. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, असं काही होणार नाही आणि ही वेळ आपल्यावर मी येऊ देणार नाही. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, परंतु आत्तापर्यंत जे काही घडत आहे त्यामुळे असं वाटतंय की आपल्याला ज्या रस्त्यापर्यंत, ज्या वाटेवर पोचायचं आहे तिथे आपण पोचूच शकत नाही का? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, असा विचार करू नकोस, कारण या रस्त्याने चालत असताना ज्या वाटेवरून आपण चालत आहोत तिथे तू एकटी नाही आहेस, तर मी तुझ्यासोबत आहे. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम असणार. आपण दोघांनी मिळून हा रस्ता शोधायचा आहे, हा मार्ग शोधायचा आहे, आणि आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथेच आपण पोचणार आहोत. जानकी, अगं तूच खरी या घरची लक्ष्मी आहेस. अगं मला खात्री आहे, माझी ही लक्ष्मी या घराला कधीच रस्त्यावर येऊ देणार नाही. एक ना एक दिवस या घराचं संपूर्ण वैभव हीच लक्ष्मी परत आणणार आहे. जानकी, या घराचं छप्पर तूच वाचवणार आहेस याची मला पूर्ण खात्री आहे. जानकी, तू अशी डगमगू नकोस, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऋषिकेशचा हा विश्वास पाहून जानकी म्हणू लागते, तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता बघा, आपण दोघांनी मिळून या घराला या संकटातून बाहेर काढायचं आहे. आता हा एक हात नाही, तर हे दोन हात मिळून या रणदिवे कुटुंबाला या सगळ्यातून वाचवणार आहेत. असं म्हणत जानकी आणि ऋषिकेश हातमिळवणी करत आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा निर्धार करतात. तर ऋषिकेशचा हा विश्वास पाहून जानकी खुश होते आणि ऋषिकेशला मिठी मारते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या आता संपूर्ण घरासमोर दिवे लावण्यासाठी पंत्या बाहेर घेऊन आलेली असते. आता एक एक पंती ती पायरींवर ठेवत असते आणि ज्यावेळी ती दुसऱ्या बाजूने ठेवण्यासाठी वळते त्यावेळी नकळतच तिचा असणारा पदर एका पंतीला लागतो आणि संपूर्ण पदराला आग लागलेली असते. ऐश्वर्या पाहते तर तिच्या पदराला आग लागलेली असते. ऐश्वर्या ओरडू लागते, डॅडा कुठे आहात तुम्ही, बाहेर या, माझ्या पदराला आग लागली आहे, डॅडा मला वाचवा. परंतु ना सयाजीरावांना ऐकू जात ना कावेरीताईंना, दोघेही बाहेर येत नाही. ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही. परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या पाण्याची बादली ऐश्वर्या आपल्या अंगावर ओतून घेते आणि संपूर्ण अंगावर पाणी ओतताक्षणी आग शांत झालेली असते. ऐश्वर्या घाबरलेली असते, परंतु त्या सगळ्यातून तिने स्वतःचा बचावही केलेला असतो. आणि त्याचवेळी सयाजीराव आणि कावेरीताई बाहेर येतात. सयाजीराव घाबरतच विचारतात, ऐशूबाळा काय झालं आहे, तू का आवाज देत होतीस? ऐश्वर्या म्हणते, आत्ता येताय तुम्ही, मी तुम्हाला किती हाका दिल्या, तुम्ही का नाही आलात डॅडा? तर सयाजीराव म्हणू लागतात, ऐशूबाळा अगं ऐकूच केलं नाही, पण काय झालं ते सांगशील तरी का? ऐश्वर्या म्हणते, डॅडा अहो माझ्या पदराला आग लागली होती, आता मी मरता मरता वाचले आहे. हे ऐकल्यानंतर कावेरीताईंना धक्काच बसतो. तर कावेरीताई म्हणू लागतात, ऐशू असं नको ग बोलूस. तर ऐश्वर्या म्हणू लागते, बोलणार, कारण डॅडा हे सगळं काही हिच्याचमुळे घडते, कारण ही प्रत्येक वेळी मला शिव्या शापात देत असते ना, आज हिच्या हे सगळं काही शापामुळेच घडलं आहे. आता हे ऐकल्यानंतर कावेरीताईंना खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रणदिवेंच्या घरी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वांनी दिवाळी साजरी केलेली असते. सर्वजण खूप खुश असतात. तर जानकी सर्वांना म्हणू लागते, ज्या ठिकाणी सुख समृद्धी असते त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदते. तर आता नानाही म्हणू लागतात, हो आज खऱ्या अर्थाने आपली एकजूट आहे आणि म्हणूनच ही दिवाळी आनंदाने साजरी करत आहोत. सर्वजण खूप खुश असतात. परंतु दुसरीकडे मात्र ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो. ऐश्वर्या आपल्या मम्माला म्हणू लागते, मम्मा हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे, हे सगळं
तुझ्याचमुळे घडत आहे. तर सयाजीराव म्हणू लागतात, ऐशूबाळा अगं तू शांत तरी हो, काय झालंय नक्की? ऐश्वर्या म्हणू लागते, डॅडा यांनीच मला आता थोड्या वेळापूर्वी श्वेशाप दिल्यात आणि त्याचे परिणाम आता तुम्ही बघताय ना. आता मात्र सयाजीरावांना खूप राग आलेला असतो. सयाजीराव कावेरीताईंना म्हणू लागतात, काय चाललंय तुमचं? अहो प्रत्येक वेळी तुम्ही त्या रणदिवेंची बाजू घेत आहात, परंतु स्वतःच्या पोरीच्या भल्याचा एकदा तरी विचार करा. कावेरीताई म्हणतात, हो मी तिच्या भल्याचाच विचार करत आहे. अहो परंतु कसं आहे ना, माणसाची कर्म ही फिरून त्यांच्याचकडे येत असतात आणि आता ही आग जी लागली आहे ना, ती माझ्यामुळे नाही तर हिच्या कर्माची फळं आहेत. हिने जी काही कर्म केली आहेत ना, त्या सगळ्याची फळं हिलाच भोगावी लागणार आहेत. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, डॅड बघा, हिला प्रत्येक वेळी त्या माणसांचाच पुळका असतो. आज हिच्यामुळे मी मेले असते, परंतु एक लक्षात ठेवा, आज जर माझ्या जीवाला काही झालं असतं ना, तर मी तुम्हाला सोडलं नसतं. आज माझ्या पदराला आग लागली, पण पुढे जाऊन जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, मला त्रास झाला, तर मी विसरून जाईल की तू माझी मम्मा आहेस. मग मी विचारही करणार नाही. तर कावेरीताई म्हणू लागतात, ऐशू बाळा अगं असा विचार का करतेस? अगं मी तुझी आई आहे आणि तुझ्याबद्दल मी वाईट विचार का करेन सांग ना. अगं तुझ्या भल्याचाच विचार मी करणार आहे ना. अगं तुझ्या मनात असणारा दुसऱ्यांबद्दलचा द्वेष काढून टाक. ही जी भावना आहे ना सुडाची, ती काढून टाक. मग बघ एक ना एक दिवस असा येईल की तू सुखात आणि समाधानात असशील. ऐश्वर्या अगं आज तू रणदिवेंना त्रास देण्याचा प्रयत्न करतेस, परंतु ह्या सगळ्यामध्ये तुझी जळफळाट होत आहे, तुझी आगाग होत आहे. हे सगळं तुला दिसत नाही आहे का? अगं ऐशू बाळा या सगळ्यातून बाहेर पड. ऐश्वर्या रागानेच म्हणते, एक मिनिट, मला बाळा वगैरे काही बोलायचं नाही या, मी तुझी बाळ नाही आहे. तर आता कावेरीताई म्हणू लागतात, बरं ठीक आहे, परंतु एकदा विचार कर. अगं ज्या वेळी तू त्या जानकीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी तुला आनंद मिळाला. तुझं मन शांत होतं का? की तुझ्याही मनाची आग होत होती, तुझीही चिडचिड होत होती? मला चांगलंच माहीत आहे तुझीही चिडचिड होतच होती, कारण हे जे काही करतेस ना, हे तुझ्याही मनाला पटत नाही आहे ऐश्वर्या. आता ऐशू बाळा माझा एकच सल्ला आहे, या सगळ्यातून बाहेर पड. अगं आपली माणसं आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. आज जे काही तू करतेस ना, त्यामुळे तू एकटी पडत चालली आहेस, परंतु हे सगळं काही विसर आणि आपल्या माणसांचा विचार कर. आपल्या माणसांसोबत पुढे चालण्याचा विचार कर. झालं गेलं सगळं काही गंगेला मिळालं. त्या जानकीच्या सोबत सूड घेण्याचा विषय मनातून काढून टाक. खरं तर त्या जानकीचाच विषय मनातून काढून टाक. मग बघ सगळं काही नीट होईल. नको कोणाचा वाईट विचार करूस. तू जर असा वाईट विचार करत राहिलीस ना, मग तुझ्याही सोबत असं वाईटच घडणार आहे. तर आता ऐश्वर्या कावेरीताईंना विचारते, हे तू माझ्या काळजीपोटी बोलतेस की त्या जानकीच्या? तर कावेरीताई म्हणू लागतात, अगं बाळा तुझ्याच तर काळजीपोटी बोलते, तुला कसं कळत नाही आहे? ऐश्वर्या म्हणू लागते, नाही माझ्यात बदल होणार नाही. तर सयाजीराव कावेरीताईंना म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पोरीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी तिचा बाप अजून खंबीर आहे. तुम्ही आतमध्ये जा, निघा इथून. कावेरीताई म्हणतात, हेच तुम्ही नेहमी मला सांगत आलात, परंतु कधीतरी तुमच्या मुलीला तुम्ही बोलला आहात का? कधीतरी तिच्या चुकीची जाणीव करून दिली आहे का? नाही ना. तुम्हाला दोघांना सुधारायचंच नाही आहे ना, मग करा, जे करायचं आहे ते करा, मी काहीच बोलणार नाही. असं म्हणत कावेरीताई तिथून निघून जातात. तर ऐश्वर्या म्हणू लागते, हिच्यासारख्या माणसांना चांगुलपणाची टिमकी का वाजवायची असते ना, काहीच कळत नाही. आता त्या जानकीला धडा शिकवेन ना, त्याचवेळी हिला बरं काय आणि वाईट काय ह्याची जाणीव करून मी नक्कीच देईन. असं म्हणत ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते. तर दुसरीकडे रणदिवेंच्या घरी खूप छान पद्धतीने दिवाळी सेलिब्रेशन झालेलं असतं. तर सर्वच जण दिवाळीच्या शुभेच्छा देत एक खूप छान असा सेल्फी काढतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जानकी आणि ऋषिकेश एका गुरुजींजवळ येतात आणि आता घडलेला सर्व प्रकार जानकी गुरुजींना सांगू लागते. तर गुरुजी जानकीला म्हणतात, तुझ्या भूतकाळात असं काही घडलं आहे का? म्हणजे भूतकाळात तू कोणाला दुखावलं आहेस का? तर जानकी विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्या आता मायाला भेटण्यासाठी आलेली असते. ऐश्वर्या मायाला विचारते, तुझा आणि त्या मास्कमॅनचा काय संबंध आहे? तर माया म्हणू लागते, माझा नाही तर जानकीचा संबंध आहे. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या विचार करू लागते. तर दुसरीकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जानकी आठवू लागते की आपण भूतकाळात कोणाला दुखावलं आहे का? तर जानकीला तो क्षण आठवतो ज्यावेळी मकरनच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं आणि तो जबरदस्तीने जानकीशी लग्न करत असतो. ते क्षण आठवताच त्याच्या हातावरचं चिन्ह नकळतच जानकीने कागदावर काढलेलं असतं आणि ते चिन्ह काढताच आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की ही व्यक्ती म्हणजे मकरंद आहे. आता जानकी म्हणू लागते, मकरंद
म्हणजे मकरंद पुन्हा आला आहे तर आता जानकी ह्या मकरंदशी आपल्या भूतकाळाशी 2 हात कसे करेल आणि आपल्या कुटुंबाला कशा पद्धतीने वाचवेल आणि मकरंद नक्की कोण आहे हे गुपित आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.